मिळणार एका साइडनं बोरीचवाडी तर दुसऱ्या साइडनं तुम्हाला पाहायला मिळेल जे मल्हार लवाली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। 4 षटकांची मॅच, पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे हे देखील लक्षातच होता आणि दोन्ही टीमला एकच रिव्ह्यू असणार आहे हे देखील लक्षात होता। तो देखील भीमरसाठी बॅटिंग करणारी टीम जे मल्हार लवाली संघ, फक्त बॅटिंग करणारी टीम म्हणजे अर्थातच जे मल्हार लवाली संघ हाईट फॅक्टर साठी तुम्हाला रिव्ह्यू असणार आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे जे मल्हार लवाली टीमची आपण या ठिकाणी पाहतोय। महेश आणि त्याच्या साथीने मोहन तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु पगलं पिवनचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय। ओव्हर नंबर 1 मध्ये बोरजवाडी टीमचा एक चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूवरती सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत आणि करता संजय वाघ आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी पाहायला मिळेल। तर बोरचवाडी टीमचा कॅप्टन आहे संजय वाघ आणि संजय वाघचा संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी पाहायला मिळतोय। अगदी मिडल स्टंप वरती एखादा खेळाडू जर बॅटिंग करत असताना आढळला तर तुम्हाला लेग बी 4 ची विकेट ही असणार आहे देखील लक्षात सुद्धा। जाऊ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि त्यानंतर बॅटिंग करणारी टीम जे मल्हार लवाली संघ, जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती शफल बॉल आणि शफलवरून जर तुम्ही खेळलेत तर तुम्हाला त्या ठिकाणी जो काही निर्णय चेंडूवरती घडेल तो दिला जाईल हे देखील लक्षात होता। जाऊ पुन्हा मॅचच्या दिशेने लेट्स प्ले गेम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। स्ट्राइक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील मोहन आणि नॉन स्ट्राइक एंड वरती महेश पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज। स्पर्धेतील पहिला चेंडू, गोलंदाज तयार, संदीप पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय लाऊड आपल्याला आणि पहिल्याच बॉल वरती गोल्ड षटकची शिकार। अर्थातच जो नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला होता, लेग बी 4 ची विकेट, मैदानाच्या बाहेर जे मल्हार लवाली टीमला लागणारा पहिला धक्का, फलंदाज होईल बाद। पहिल्या चेंडूवरती मोठा फलंदाज गारद केलाय अर्थातच मोहन बागटोडगाव। बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एक मोठी विकेट आली आहे। अर्थातच जे मल्हार लवाली टीमचा एक हार्ड हिटर होता आणि त्याच फलंदाजाला लेग बी 4 ची विकेट अर्थातच डगआउटचा रसद आणि दाखवलाय गोलंदाज संदीपनं। वॉर्ड बॉलिंग, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथून आपण जर पाकळी केलं तर बोरचवाडी या संघाला जशी सुरुवात हवी आहे ना, आज त्याची सुरुवात मात्र संदीपनं करून दिली आहे।
संदीपनं सुरुवात करून दिली आहे. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये तो हाताळतो आणि याही मॅच मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली आहे. तर कशा का होईना पण तिथून विकेट बाहेर काढावे लागेल आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये जे मल्हार लबाडी टीम एक एक धावांचा संघर्ष करते त्यांना माहितीतून एक एक धाव ही महत्वाची आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं गेलं तर इथून जर पाहिलं गेलं तर जे मल्हार लबाडी या संघाला लागणारा पहिला धक्का आणि पहिल्याच बॉलवरती मोहनची विकेट मैदानाच्या बाहेर पण आता तयार. आयटम होतं विकेट. न्यू बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती सतीश. हा बॉल देखील पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न लाऊड अपेला. अगदी हा चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिक वरून जाणार होता असं पंच देखील आम्हाला या ठिकाणी दर्शवतात. आमच्या ऑफिशियल पंच रोहिदास निरगुड आणि स्क्वेअर पंच पाहायला मिळतील तुकाराम झुगुरे फ्रॉम खडकी. दोन्ही खडकी गावातून बिलॉंग करतात आणि आज मात्र घरची स्पर्धा आणि या घरच्या स्पर्धेसाठी तब्बल अफाट मेहनत सातत्याने तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय कव्हर पॉइंटच्या मधनं चेंडूला उडवलाय. दोन चेंडू क्षेत्ररक्षक पाठला करतात. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दुष्यपटच्या क्षणाला चेंडू स्टॉप केलाय आणि तिथे धावा मिळतात 3. तर इथून जे मल्हार लवाडी टीमचा इथे अकाउंट ओपन केलंय फलंदाज सतीशनं आणि इथून 3 धाबेच्या मदतीने इथून श्रीगणेश गेलाय. जवळपास 4 षटकांमध्ये तुम्हाला 40 पेक्षा जास्त धावा बनवावा लागतील कारण बोरीचवाडी या संघ म्हटला तर संजय वाघ एक हार्ड हिटर आणि त्याच्या बॅट मधून सातत्याने चांगल्या धावा येत असतात. आणि या मॅच मध्ये बोरीचवाडी या संघ कुठपर्यंत जे मल्हार लवाली या संघाला इथे थांबू शकते देखील पाहणं गरजेचं आहे. पगलं पाबरपेचं षटक आणि पगल्या पाबरपेच्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला फटका ड्राईव्ह करायचा फुलटॉस बॉल होता. फुलटॉल वसूल करता आलेला नाहीये. फलंदाज महेशला एक हार्ड हिटर आहे. अगदी त्याच्या नावावरती देखील अनेकदा विक्रम आपण पाहिलेत परंतु आज सध्या तरी संदीपच्या विरोधात कशी बॅटिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल आणि त्यावरती केलं कन्वर्ट. त्याला पाठवले सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी उल्लेख देखील केला होता की महेशला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीये आणि त्याच्या बॅट मधून आलाय या स्पर्धेमधील पहिला षटकार. अशा पद्धतीचे चेंडू जर गोलंदाज संदीपने हाताळले तर त्यावरती तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती हा जबरी मार दिला जाईल कारण फलंदाज महेश आहेत स्ट्राइक एंड वरती सातत्याने जे मल्हार लबाली टीम म्हटली तर त्याच खेळाडूच्या नावाने आज संघ ओळखला देखील जाते. परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला कोणताच खेळाडू नाहीये. चेंडू गोळीच्या वेगाने निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोक. सुरुवातीला 4 चेंडूंमध्ये धावा नव्हत्या परंतु त्यानंतर हे 2 चेंडू फलंदाज महेशच्या नावावरती पाहायला मिळाले. त्याच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती चौकार. जरूर देखता है आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय सुरुवातीला 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा होत्या आणि त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू ताबडतोब आक्रमण 10 धावा त्याने आखवडल्यात. पगला पाबरपेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग फलंदाज महेशची पाहायला मिळाली. त्याने 3 चेंडू फेस केले. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 10 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. 13 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीने जर धाबा जर मैदानाच्या आतमध्ये आला तर इथून जवळपास 50 पेक्षा धाबा बनवू शकतात. परंतु तिथून दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज तयार. राईट अँड द विकेट विजय ऑलम बॉलिंग वरती शफल झाले. फटका फसलाय. लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर खेळाडू सज्ज होते. अगदी सहजरीतीने आज येईल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु वेगाने चेंडूवरती पोहोचले देखील होते. प्रयत्न अफाट चांगले राहिले परंतु मेहनतीला थोडस अपयश आला आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाली. मिळतील 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीनं 15 धाबा दफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात. स्ट्राइक एंड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सतीश 54 धावांचा खेळाडू आहे. आता सध्या तरी सतीश आणि महेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी पंचांकडे लाऊड अपेल आणि इथे बादची लिडिंग एज फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का टीम जे मल्हार लबाडी संघाला लागत असताना फलंदाज सतीश बागतोडगाव.
एरिया दाबा आले त्यानंतर दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. विजय आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर पहिल्या चेंडूवरती मोठा मार पडल्यानंतर कोणताच खेळाडूला आवडत नाहीये, कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि तिथून जर पाकलं गेलं तर आता विजयने केले कमबॅक. एक महत्वाची विकेट आली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मिडल ऑर्डर मध्ये आलेत. वैभव ऑन स्ट्राईक असेल, हा देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून चांगल्या सातत्याने धाबा येत असत, परंतु विजय सध्या बॉलिंग ट्रॅक वरती हा चेंडू पाठ टाकला. त्याला फक्त दिशा दिल्या स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूवरती विकेट रक्षक पोहोचलेत आणि पहा धाबा दोन धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशा पद्धतीने धाबा जर आल्या तर इथे 40 पेक्षा धाबा जास्त होऊ शकतात, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो सध्या तरी विजय कमबॅकिंगची गोलंदाजी करतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी सातत्याने कमबॅकिंगची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं गेलं तर या दोन धाब्याच्या मदतीने संघटित धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळाला 17 ऑन बोर्ड, 17 धाबा दाफलकावरती. पुन्हा तुम्ही पाहतो बाची लिडिंग ज्येष्ठांच्या पाठीमागे स्वतः कॅप्टन होते संजय वाघ आणि त्याच्याकडनं झाली आहे चूक. चेंडू चाललाय सरेल लॉंग स्टॉपला, मिळेल हा नशिबाचा चौकार. लिडिंग ज्योती ज्येष्ठांच्या पाठीमागे कॅप्टन गोल होत संजय वाघ आणि त्याच्याकडनं झाली आहे चूक. कदाचित या चुक्या त्यांना कुठेतरी टाळाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मी म्हणतोय ना क्रिकेटमध्ये आज चुकीला अजिबात माफी नाही. एक एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढू शकते आणि सध्या तरी बोरीचवाडी या संघाचे सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चुक्या आणि चुक्याच करतात. शॉर्टअप लेन पुन्हा एकदम पाहतोय गतीमध्ये परिवर्तन केलं, पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा चेंडू टीप मध्ये राहिला आणि गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ द पेस. अगदी पाठीमागच्या बॉलवरती अगदी फास्ट बॉलवरती मोठा फटका खेळला होता फलंदाज महेश आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवरती वैभव आणि वैभवला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट चेंडू फेकले जातात गोलंदाज विजयच्या माध्यमातून. एकदा बंदर भागले गेलं तर त्याबद्दल 5 चेंडूंची फेकी झाली आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे धाव नाही आहे. या ठिकाणी प्रॉपर ब्लॉकचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गोलंदाज विजयनं. पाहता पाहता इथे अर्धा डाव संपन्न झालाय. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 12 चेंडूंमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना जे मल्हार लवालिया संघ धावून पोहोचलाय 2 बाद 21 धाबा दाफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आणि या षटकामध्ये गोलंदाज विजयने केले कमबॅक. तब्बल 6 चेंडूंमध्ये एक महत्वाचे विकेट आणि 8 धाबा. आज फील्ड मधील पकलाणी कुठातील तिसरे षटक घेऊन आलाय टीमचे कॅप्टन अर्थातच या टीमचे सर्वस्व संजय वाघ. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. अगदी आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती होता फलंदाज महेश आणि जसा स्ट्राईक एंड वरती गेलाय कॅप्टन टू कॅप्टन अशी मैदानाच्या आतमध्ये लढाई. परंतु जय मल्हार लवाळी टीमचा आज सध्या तरी कॅप्टन संजय वाघ वरती भारी पडलाय आणि पहिल्याच बॉल वरती मिड विकेटच्या डोक्यावर चेंडूला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेगी धमाका षटकार. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जोपर्यंत महेश मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत जे मल्हार लवाल या संघ धाबांचा उच्चांक हा चांगला गाठू शकतोय याच्यात मात्र शंका नाही. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती षटकार डुगला. पुन्हा एकदम पाहतोय स्लोवर गतीचा बॉल फसवा चेंडू होता शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू सरसावला होता परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू चाललाय सरळ लॉंग स्टॉपला. शेवटच्या मोमेंटला हा चेंडू स्टॉप केलाय आणि पाहता पाहता त्या ठिकाणी या 2 धाबा कंप्लीट असं वाटलं होतं की हा चेंडू नशिबाचा चौकार मिळू शकतो परंतु मैदानाच्या आतमध्ये जो शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू होता अगदी त्याने स्वतःवरती सिद्ध केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला अडवलं गेलं आणि खरंतर त्या क्षेत्ररक्षणाच्या नावावरती हे 2 धाबा पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याच्या मदतीने संघटित धावसंख्या पाहायला मिळते 29 धाबा दाफलकावरती. स्लोवर गतीचा बॉल अगदी लोवर फुटाचा चेंडू फेकला होता मिड विकेटरीच्या मधून वेगाने शतक पोहोचलेत. रनआउटची संधी आणि संधीचं केलंय सोनं. अगदी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मी म्हणतो ना चुकीला अजिबात माफी नाहीये. एका ट्रॅक वरती 2 गाड्या अपघात तर होणारच. फलंदाज बाद 3रा धक्का लागत असताना जे मल्हार लवाळी टीमला फलंदाज
हार्ड हिटर अर्थातच महेश झालाय या मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. क्रॉसिंग झालेलं नाहीये त्यामुळे फलंदाज महेश हा फलंदाज बाद. एक गाड हिटर होता म्हणतात ना सर अति काही संकटात नाही आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये महेशच्या बॅट मधून चांगल्या धाबा आल्या होत्या. तब्बल 5 चेंडू तो खेळला आणि त्याच्या बॅट मधून 18 धाबा एक नामांकित खेळी सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याने साकारली होती. परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये की बोरीचवाडी हा संघ देखील हे गेम प्लॅनिंगच करतोय. सध्या तरी पाकलं गेलं तर रनआउटच्या स्वरूपात एक मोठी विकेट आली आहे. मी म्हणेन विनाशकाली विपरीत बुद्धी जे मल्हार लवाली संघ महेशच्या बॅट मधून चांगल्या धाबा येत होता परंतु एक धाव इथे थोडीशी कमी पडली. त्यानंतर त्या कारणास्तव इथे महेशची विकेट आली आहे. बॅटच्या टोईंग एजला बॉल लागलाय सरला पण पाहतो शॉट फाईन लेगचा खेळाडू सरसावला होता. चेंडू खाली वेगाने पोहोचले देखील होते परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप आहे. अगदी पाकलं गेलं तर आता वैभववरती या मॅच मध्ये सर्व काही जबाबदाऱ्या या ठिकाणी पाहायला मिळतात. या 2 धाबा दाफलकाबादी कंप्लीट केल्या जातील. या 2 धाब्याच्या मदतीनं 32 धाबा दाफलकाबादी पाहायला मिळतात. खरं तर गोलंदाज संजय वाघ तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी पाठीमागच्या वीक मध्ये अगदी त्यांचं देखील आता लग्न सोहळा म्हणजे अर्थातच आता तो देखील लग्न सोहळ्याच्या बंधकामध्ये अडकेल याच्यात मात्र शंका नाही आहे. पण एकदा आपण पाहतो या शॉट ऑफ लेनचा बॉल हुक झालाय परंतु त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर अगदी पुन्हा एकदा पंचांकडे जोरदार अपील परंतु पॉपिंग क्रेज मध्ये वैभव सेपेत आणि त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट आहेत. या 2 धाब्याच्या मदतीनं संघटित धावसंख्या 34 धाबा दाफलकाबादी पाहायला मिळतील. मात्र इथून विचार केला तर संजय वाघ हा टीमचा कॅप्टन आहे. सर्व काही जबाबदाऱ्या त्याच्यावरती आहेत आणि इथून संजय वाघला चांगलंच ठाऊक आहे की धाबा कमीपर्यंत रोखायच्यात आणि त्याच अनुषंगाने सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांमध्ये आपण पाहतो कितीपर्यंत धाबा इथे रोखवल्या जातील जे मल्हार लवाडी टीमच्या विरोधात. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन पडल्यानंतर थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी गुडलेन स्पॉटचा बॉल होता गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पाहता पाहता शेवटचा बॉल देखील डॉट फेकला. बराच काळ का होईना परंतु अशा डॉट बॉलची सध्या तरी गरज आहे बोरीचवाडी टीमला. इथून पाहता पाहता 3 षटक झाले कंप्लीट. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना जे मल्हार लवाली संघ 3 बाद 34 34 धाबा फलकावरती. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका साईडनं ओमसाई वांगणी आणि दुसऱ्या साईडनं पाहायला मिळेल पिंपरोली अर्थातच काशीनाथ शिंदेचा संघ. चला या ठिकाणी पिंपरोली संघ उपस्थित आहेत आणि ओमसाई वांगणी टीमला विनंती करेल की आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं. त्या ठिकाणी तुमचा टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत हे देखील लक्षात सुद्धा हा स्पर्धेचा नियम आहे. जो संघ उशीर आहे त्या टीमला 2 बॉलची पेनल्टी देण्यात येईल आणि हे 2 बॉल किती महत्वाचे आहेत हे प्रत्येक खेळाडूला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे प्रत्येक टीमने वेळेवरती या आणि स्पर्धा इथे आपण पाहतोय मानाच्या सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 हे शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहतोय ब्रदरस्फूट लाईव्ह ब्रदरस्फूट इव्हेंट ही वाहिनी सातत्याने प्रत्येक वर्षी सज्ज असते आणि क्लॅरिटी विथ क्वालिटी अगदी म्हणतात ना दूध का दूध आणि पाणी का पाणी. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी ब्रदरस्फूट लाईव्ह ब्रदरस्फूट इव्हेंट ही वाहिनी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल तर या ठिकाणी आमच्या ऑन स्क्रीन वरती दाखवलं जाईल. तुमच्यापर्यंत ती माहिती देखील आम्ही निश्चितच पोहोचवणार. 4 दिवसामध्ये कशा पद्धतीने स्पर्धा कव्हर देखील केली झाली यांचं देखील आपण
कौतुकच करूया. जाऊ पुन्हा एकदा मागच्या दिशेने शेवटच्या ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहतोय अगदी जुना जाणता खेळाडू अर्थातच केतन, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी तावगण्याचा प्रयत्न फलंदाज वैभव ऑन स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी वैभवच्या बॅट मधून देखील एक चौकार आलाय, पण तू विचार केला तर सध्या तरी वैभव हा चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि त्याने देखील आता या मैदानाच्या आतमध्ये हा डाव सावरलाय आणि इथे पहिल्याच बॉलवरती मी म्हणेन एक धाव आली. थर्ड अंपायर म्हणजे अर्थातच केतन वरती आता थोडासा आक्षेप घेण्यात आला. चला ट्रॉफी की गोलंदाज हा बाद केला जाईल, त्यामुळे इथे फ्रेश गोलंदाज तुम्ही करा. पहिलाच बॉल या ठिकाणी एक धाव आली होती. आता हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल एकाच्या मदतीनं दफल पुढे सरकेल. 36वा दफलकावरती शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील, कारण आतापर्यंत दफलकावरती 36 धावा लगावल्यात. जर या 5 चेंडूंमध्ये 8 ते धावा आल्या तर चांगला सन्मानजन्य स्कोर तो उभारू शकतो. जे मल्हार लबालिया संघ पुन्हा एकदा पाहतो स्विनिंगची गोलंदाजी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. अगदी इथे स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सुद्धा मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि त्याच्या साथीनं दीपक तुम्हाला पाहायला मिळतील. 3 फलंदाज बाद झालेत. मी तुम्हाला उल्लेख देखील केला होता की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये महेश आहे ना तोपर्यंत चांगला धाबा तो उभारू शकतो, परंतु जिथून महेशची विकेट आली आहे तिथून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका या मॅच मध्ये आलेला नाहीये. तब्बल 3 चेंडूंची फेकी झाली आहे. 3 चेंडूमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च केली आहे. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. समोर फलंदाज दीपक. त्यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा अगदी स्विनिंगची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉइंट मध्ये हा चेंडू उडवला होता. अगदी वेगाने चेंडूवरती अशतरक्षक पोहोचलेत. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं 38 धावा दफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. या 3 चेंडूवरती इथून विचार केला तर किती धावा येतील देखील पाहणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाज केतन भरपूर चांगली सध्या तरी गोलंदाजी करतोय. जणू काय दोन्ही फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टोकून ठेवलात, परंतु या वेळेस आपण पाहतोय अगदी स्ट्रेट अँड डाऊनचा फटका आणि बॉल सरळ सीमा पार. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना दीपकच्या बॅट मधून आलाय हा षटकार. सॉरी वैभवच्या बॅट मधून आलाय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकेला 44 धावा दफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड 9 चेंडू आणि 17 धावांवरती खेळणारा फलंदाज नेट नंबर 4 वरती आला होता. जरी अगदी महेश 5 झाला तरी देखील या ठिकाणी आपण पाहतोय चांगली धावसंख्या उभारण्याचं काम सध्या वैभव आणि दीपक करतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सातत्याने बोरीचवाडी या संघ चुका करतोय. या चुका सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं देखील होतं की एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढू शकते, परंतु मैदानाच्या आतमध्ये बोरीचवाडी टीमनं सातत्याने चुक्या केल्यात. 44 धावा दफलकावरती शेवटचा बॉल स्टील टू गो 1 टू गो. समोर फलंदाज गाडी टरे वैभव. पुन्हा एकदा मग पाहतोय पाठ फिरवली होती. पाठ आणि बॉलचा संपर्क नाहीये. तिथे देखील चेंडू हा डॉट आलाय. पाहता आपण पाहतोय पहिला पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना जे मल्हार लबालिया संघ धावून पोहोचलाय 3 बाद 44 धावा दफलकावरती, परंतु येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 45 अर्थातच 45 धावसंख्येची गरज. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. एका साईडनं पिंपरोली हा संघ काशिनाथचा हा संघ असेल आणि दुसऱ्या साईडनं ओमसाई वांगणी. या 2 संघाच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. चला या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच या त्या ठिकाणी आपण टॉस संपन्न करणार आहोत. पहिल्या फेरीतील ही दुसरी मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इथे पहिला डाव संपन्न झालाय. पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 44 धावा दफलकावरती बनवल्यात, परंतु येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 45 धावसंख्येची गरज. या मॅचला देखील होईल. या मॅचला देखील भरपूर सारी मजा येणार आहे, कारण 45 धावा या मॅच मध्ये सर बनवू शकतात. हे क्रीडांगणच असं आहे की 6 चेंडूंमध्ये 30 धावा देखील या क्रीडांगणावरती बनल्या गेल्यात, परंतु येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 45 धावसंख्येची गरज. कोणतीच धावा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल मध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना माऊली 11 बोरीचवाडी हा संघ कशा पद्धतीने पाठलाग करेल हे ऐकवण्यासाठी आपण आमच्या मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया व्हॉइस ऑफ फडकी, अत्यंत आमच्या जवळचे मित्र आणि खडकी गावाचे पाटील आहेत अर्थातच योगेश शिंदोळे सरांचा आभार. थँक्यू सो मच.
अंबरनाथ तालुक्यामध्ये देखील त्यांचं नाव आहे. पूर्ण आवाजाने मात्र त्यांनी सगळे मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलीत. निश्चितच चला क्षेत्ररक्षण मात्र लावलं गेलंय. तर माऊली बोरीचवाडी संघाची मात्र सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना करायचे. निश्चितच 4 षटकांचा मात्र खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये मात्र लवाळी जे मल्हार लवाळी या संघाने मात्र 44 धावा कुठून काढल्या आणि येणारे 24 चेंडू 45 धावांची गरज असेल. इथे मात्र माऊली बोरीचवाडी संघाची मात्र सलामीची जोडी मात्र मैदानात जाताना पाहतोय आपण. संजय आणि केतनला पाहू शकाल. येणारे 24 चेंडू मध्ये मात्र 45 धावांची गरज असेल. जिथंच 11.25 ची मात्र सरासरी राखावी लागेल फलंदाज संजय आणि केतन यांना. जय मल्हार लवाळी संघाकडून मात्र पहिला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. राहुलला पाहू शकाल. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुलला प्रचारण केले गेले लवाळी संघाकडून. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होईल. चेसिंगचा सामना असेल. स्ट्रायकर फलंदाज केतनला पाहू शकाल. पहिला चेंडू मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न इथं मात्र झेलची संधी असेल परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. पहिला चेंडू मात्र जातो इथं वन बाउंड चौकाराने. इथं मात्र चौकाराने कुठेतरी आपलं संघाचं आणि वैयक्तिक खातं ओपन केलं जातंय माऊली बोरीचवाडी संघाचं. दाखवलाय गोलंदाज राहुल यांच्या गोलंदाजीवरती आणि चांगल्याची सुरुवात मात्र करून दिले. इथे मात्र कुठेतरी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. इथे मात्र अवांतर चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज राहुल कडून आणि पहिला येणारा खराब चेंडू राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसवणार 5 या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅच ओमसाई वांगणी आणि पिंपळवली. पुन्हा एकदा मात्र उंचावून मारायचा प्रयत्न. इथं मात्र निश्चितच डॉट चेंडू येतोय आणि इथे मात्र पहिला मात्र डॉट चेंडू येतोय. निश्चितच पिंपळवली संघ मात्र इतर हजर झालाय. ओमसाई वांगणी माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आणि तर तुम्हाला 2 बॉलांची पेनल्टी दिली जाईल. ओमसाई वांगणी इथे मात्र पुन्हा एकदा मात्र खराब चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज राहुल यांच्याकडून. कुठेतरी मात्र 1 चेंडू डॉट फेकल्यानंतर कुठेतरी 1 चेंडू मात्र खराब फेकला जातोय. धाव फलक मात्र पुढे सरसवणार 6 आकड्यावरती. निश्चितच चांगलासा सामना पाहतोय आपण. माऊली बोरीचवाडी विपक्ष जय मल्हार लवाळी. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. या झेलची संधी आणि इथं मात्र पहिला धक्का लागत असताना बेडीसगाव या संघाला सॉरी माऊली बोरीचवाडी या संघाला केतनच्या स्वरूपात. केतनला मात्र कुठेतरी माघारी धाडण्याचं काम केलं गोलंदाज राहुल याने. चला नेक्स्ट फलंदाज मात्र लगेच तयार राहायचंय. निश्चितच देवेंद्र केतनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण. देवेंद्रला पाहू शकाल. अद्याप मात्र पहिले षटक चालू असताना 3 चेंडूचे पैकी केले गेले. 6 धावा खर्च केले गोलंदाज राहुल यांनी आणि निश्चितच एक मात्र मोठा गडी मात्र परतवला केतनच्या माध्यमातून. थर्डमॅन क्षेत्रामध्ये मात्र एक चांगला झेल टिपला गेला आणि इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला माऊली बोरीचवाडी संघाचा. पुन्हा एकदा मात्र ऑफसाइड चेंडू पाहूया. चेंडू मात्र बाउंड्री पाहतोय. चेंडू मात्र अडवला जाईल का. निश्चितच इथं मात्र चेंडूने मात्र शर्यत जिंकल्या. निश्चितच चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय चौकाराच्या बाहेर. निश्चितच नाही तर पहिल्याच बॉलावरती देवेंद्रने मात्र चौकार दाखवलाय. या चौकाराने मात्र धावफंगाची माऊली बोरीचवाडी संघाची धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 10 आकड्यावरती. अतिशय चांगल्याशी फलंदाजी पाहतोय आपण माऊली बोरीचवाडी संघाची. कुठेतरी मात्र चेंडूला स्टॉप करायचं होतं क्षेत्ररक्षक सतीश यांना परंतु ते करता आलं नाही. पुन्हा एकदा मात्र हलकेशन चेंडूला टॅप केले. निश्चितच एक सन्मान देण्याचं काम केले. कुठेतरी एक चौकार खाल्यानंतर गोलंदाज मात्र कमबॅक करून देतोय आणि ते मात्र 5 चेंडूची फेकी केली गेली. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. निश्चितच हाणामारी षटक आहे. या चेंडूवर मात्र कुठेतरी मोठे फटके दाखवावे लागतील फलंदाज देवेंद्र यांना.
पुन्हा एकदा मात्र लेग साइड दिशेने मात्र चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव टाकला जातोय आणि इथे मात्र कमबॅक करून दिले गेले गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. 7 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. 7 चेंडू मध्ये एक गडी बाद केलाय आणि माऊली बोरचोडे संघाची धाव फलक जाऊन पोहोचले ते 10 आकड्यावरती. आपण पाहतोय ओम साई खडके आयोजित मैत्री चषक 2026. चांगलाच आयोजन, चांगलाच नियोजन निश्चितच. आणि पहिला सामना पाहतोय आपण माऊली बोरीचेवाडी विपक्ष जय मल्हार लवाळी. इथं मात्र पहिल्या फेरीचा मात्र खेळ समाप्त झाला. जय मल्हार लवाळी संघाने मात्र 24 चेंडू मध्ये 44 धावा कुठून काढल्यात आणि माऊली बोरीचेवाडी संघाला मात्र 45 टार्गेट दिलंय. निश्चितच सुरुवात मात्र थोडीशी चांगली झाली होती, परंतु गोलंदाज राहुलने मात्र नंतर कमबॅक करून दिला आणि तिथे आता मात्र जो रन रेट होता तो मात्र कुठेतरी थोडासा जड होताना पाहतोय. आता मात्र येणारे 18 चेंडू असतील, 35 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाज दीपकला पाहू शकाल. पहिला चेंडू निश्चितच चांगला चेंडू, डॉट चेंडू येतोय. फलंदाज मात्र सन्मान देण्याच्या प्रयत्नात होते, परंतु चेंडू मात्र निर्धाव. चांगलीशी गोलंदाजी पाहतोय गोलंदाज दीपक यांची. कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा मानस दिसतोय आणि अद्याप मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय दीपक यांची. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र जेलची संधी असेल. इथे मात्र एसटी क्षेत्रामध्ये दुसऱ्या अड्ड्यामध्ये चेंडूला मात्र टिपला गेला जेल आणि निश्चितच मोठा गाडी मात्र डगआउटच्या रस्त्याला पडवलाय. संजय यांना मात्र आपली विकेट मात्र इथे सोडावी लागेल. निश्चितच नवीन फलंदाज पाहतोय आपण विजयला पाहू शकाल. कुठेतरी मात्र संजय कडून अपेक्षा असतील बोरीचेवाडी या संघाच्या, परंतु त्या अपेक्षा मात्र पूर्णपणे खचल्या गेल्या आणि निश्चितच संजयला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय गोलंदाज दीपक यांनी. अद्याप मात्र 2 चेंडूची पैकी केले गेले. कुठल्याही प्रकारचे मात्र धाव खर्च करत नाही गोलंदाज दीपक आणि एक मात्र मोठा गडी मात्र डगआउटच्या रस्त्याने पाठवलाय संजय यांना. ओम साई वांगणी, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असला तर निश्चितच या. इथे मात्र पिंपळवली संघ आलाय, काशीनाथचा संघ. अद्याप मात्र दुसरं षटक चालू आहे. पहिल्या सामन्याचं दुसऱ्या पारीचं दुसरं षटक गोलंदाज दीपकला पाहू शकाल. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण अद्याप दीपक यांना. रिवर्सचा आसरा बाहेर काढला होता, परंतु इथे मात्र डॉट चेंडू, वारंवार मात्र डॉट चेंडू फेकले जातात गोलंदाज दीपक कडून. कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहतोय दीपक यांची. निश्चितच कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केलाय मात्र गोलंदाज दीपक यांनी. अद्याप मात्र 3 चेंडूची पैकी केलेले आणि एक गडी मात्र बाद केलाय. कुठल्या प्रकारची मात्र धाव खर्च केली नाही गोलंदाज दीपक कडून. पुन्हा एकदा उंचावर मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. कुठेतरी मात्र वारंवार डॉट चेंडू फेकले जातात गोलंदाज दीपक कडून. फलंदाजाला मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडूचा टप्पा मात्र समजत नाही आणि निश्चितच वारंवार डॉट चेंडूची पैकी केली जाते गोलंदाज दीपक कडून. पाहावं लागेल की पहिलं मिलन षटक फेकलं जाईल का गोलंदाज दीपक कडून. पुन्हा एकदा उंच मला स्टेट ड्राईव्ह फटका पाहूया. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वैभव असतील, वैभव कडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. निश्चितच संघासाठी मात्र 2 धाव वाचवल्या गेलेत आणि इथे मात्र 100% फट दाखवण्याचं काम केलंय क्षेत्ररक्षक वैभवने आणि कुठेतरी मात्र 2 धाव वाचवले आपल्या संघासाठी. आता मात्र कुठेतरी 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 12 आकड्यावरती. पुन्हा एकदा त्यांचा चेंडू पाहूया. जेलची संधी असेल, वैभव जेल खाली, वैभव कडून चुकी होणार नाही आणि इथे मात्र विजयला परतीचा प्रवास मात्र करावा लागेल. निश्चितच तिसरा धक्का लागत असताना माऊली बोरचोडे संघाला. अद्याप मात्र 2 षटक समाप्त झाले. 2 षटकामध्ये मात्र धावा लावल्या गेल्या धाव फलकावरती 3 बाद 12. निश्चितच दीपकने मात्र कुठेतरी पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. 2 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या गेल्या 7 चेंडूमध्ये. आता मात्र कुठेतरी सामना थोडासा जड होऊन पोहोचलाय तो माऊली बोरचोडे संघासाठी. आता मात्र धाव फलक स्थिर असेल 12 आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये. निश्चितच 16.50 ची सरासरी राखावी लागेल. फलंदाज
संदीप आणि देवेंद्रला. नवीन गोलंदाज मात्र गौतम येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरा षटक हाताळण्यासाठी. गौतमला प्रचार केलाय जय मल्हार लावाळे संघाकडून. पहिला चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर. निश्चितच पंचांना मात्र इशारा येतोय व्हाईट चेंडू. कुठेतरी थोडीशी खराब सुरुवात करताना पाहतोय गोलंदाज गौतम. दीपकने मात्र चांगले षटक हाताळलं. निश्चितच कमबॅक करून दिला पूर्णपणे. पुन्हा एकदा फलंदाज तयार. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून एक चौकार आलाय. देवेंद्र स्ट्राईक वरती. पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न. जेलची संधी असेल. जेल खाली महेश आगिवला. महेश कडून चुकी होणार नाही. निश्चितच चौथा गडी मात्र बाद. देवेंद्रला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय गोलंदाज गौतम याने. मात्र पहिला चेंडू कुठेतरी स्वेर फेकला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक गडी बाद करण्यात यश मिळाले गोलंदाज गौतम यांना. नवीन फलंदाज असेल सूरज. इथे मात्र चांगलासा सामना चालू आहे. बबलू नवीन बॅट्समन बबलू. अद्याप मात्र 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असेल माऊली बोरचवाडे संघाला. कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आता पहिला चेंडू मात्र वाईट फेकल्यानंतर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय गौतम यांना. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडूची सांगता करतोय गोलंदाज गौतम. वारंवार मात्र गुडलँड स्पॉटवरचे चेंडू मात्र फेकले जातात गोलंदाज गौतम कडून. निश्चितच दीपक यांच्या मात्र पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहतोय आपण गौतम यांना. अद्याप मात्र 2 चेंडूची फेकी गेले आणि 1 चेंडू व्हाईट आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळाले गोलंदाज गौतम यांना. पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू. चेंडू या पावे जेल खाली राहुल असतील. राहुल कडून मात्र चुकी होणार नाही. निश्चितच 5वा धक्का लागत असताना माऊली आणि बोरीचवाडे संघाला. कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज गौतम यांना. नवीन फलंदाज असतील रमेश जे मात्र 7व्या क्रमांकावर ते आले. रमेशला पाहू शकाल. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामना मात्र अजूनही बॅलन्स असेल दोन्ही संघांकडे. रमेशच्या बॅट मधून मात्र एखादा 2 फटके मोठे फटके आले तर निश्चितच सामना मात्र बदलेल. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू. निश्चितच चांगली गोलंदाजी करताना पाहतो गोलंदाज गौतम यांना. वारंवार मात्र डॉट चेंडू फेकले जातात. फलंदाज मात्र कुठे मात्र फुटवर्कचा वापर करत नाही निश्चितच. आणि गौतम मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहतोय गौतमला. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या मारे चेंडू पाहूया. मात्र इथे मात्र चेंडूला मात्र स्टॉप करता येईल का. निश्चितच इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात चेंडू मात्र जाऊन पोहोचेल थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चौकार आणि चौकारामध्ये कुठेतरी धाव फलक जे थांबलं होतं ते मात्र आता थोडस सरसावलंय 17 या आकड्यावरती. अजूनही 7 चेंडू 28 धावांची गरज असेल. निश्चितच शेवटचा चेंडू मात्र गौतमचा शेवटचा चेंडू मात्र निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर तर अजून एखादा मोठा फटका जर आला तर निश्चितच सामना मात्र कुठेतरी चित्र बदलताना पाहतो आपण. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल. शेवटचा गौतमचा चेंडू. या चेंडूवर मोठा फटकाण्याचा प्रयत्न होतो. पाहू जेलची संधी असेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. निश्चितच या चेंडू मात्र चौकार येतो रमेशच्या बॅट मधून. आणि आता मात्र धावफलक कुठेतरी जाऊन पोहोचले ते 21 आकड्यावरती. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज असेल. आता मात्र कुठेतरी फलंदाज संदीप आणि रमेशला मात्र चांगलीशी फलंदाजी दाखवावी लागेल माऊली बोरडे संघाकडून. तसंच अद्याप मात्र गौतमने चांगले चेंडू हाताळले होते परंतु शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. तिथून मात्र थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. गोलंदाजी अद्याप चांगली राहते गोलंदाज गौतम यांची. ओमसाई वांगणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या. चला टॉस साठी इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. सोनूजी आगिलो सरांच्या शुभ हस्ते इथे मात्र दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. शेवटचा चेंडू असेल सॉरी शेवटचा षटक असेल. 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असेल. कुठेतरी मात्र फलंदाज मात्र
संदीपला मात्र कुठेतरी मोठे फटके दाखवे लागतील. इथे मात्र पहिला चेंडू मात्र पाठवून दिलाय. वैभव असतील, वैभव कडून चुक्या होणार नाही आणि इथे मात्र बॉर्डर लाईनच्या लगत जेल पकडला जातोय आणि इथे मात्र संदीपच्या खेळीचा अंत होतोय. निश्चितच 6वा धक्का लागत असताना माऊली बोरचोडे संघाला. चला कर्णधार या ओमसाई वांगणी आणि पिंपळवली काशीनाथ. इथे मात्र नाणेफेकी केली जाईल दुसऱ्या सामन्याची आजच्या दिवसातली. ओमसाई वांगणी आणि पिंपळवली काशीनाथ. इथे मात्र अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूमध्ये 24 धावा बनवायचे. तिथे मात्र पहिला चेंडू, दुसरा चेंडू असेल इथे मात्र झेलची संधी आणि पुन्हा एकदा मात्र दुसरा गडी बाद. 7वा धक्का लागत असताना माऊली संघाला. महेशने मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू 2 क्षेत्ररक्षक मात्र डगावरच्या असला दाखवलेत. कुठेतरी मात्र बॅटचा पेस ओपन केला होता फलंदाज राजला मात्र परतीचा पावला परत पाठवलाय गोलंदाज महेशांनी. अजूनही 4 चेंडू मध्ये मात्र 4 षटकावर लागावं लागतील. त्यानंतर सामना मात्र कुठेतरी गमावा लागेल माऊली बोरचोडे संघाला. इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू. निश्चितच प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण मैदानाच्या जाण्याच्या अगोदर आपली मात्र एंट्री फी जमा करायची आहे आणि आता 2 मुलाची पेनल्टी असेल प्रत्येक संघाला, लक्ष असू द्या. निश्चितच इथे मात्र पिंपळवली संघाने नाणेफेकी जिंकले आणि निश्चितच फलंदाजी स्वीकारले. अजूनही मात्र शेवटच्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता करता गोलंदाज महेश. अद्याप फक्त अजूनही मात्र शेवटचा चेंडू आणि व्हाईट चेंडू. आता मात्र कुठेतरी एक स्क्वेअर चेंडूची गोलंदाजी करतोय गोलंदाज महेश. शेवटचा चेंडू असेल. चला पुढचा संघ मात्र आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ओमसाई वांगणी. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू. निश्चितच तिथं मात्र जय मल्हार लवाळे संघ मात्र 22 रनाने मात्र आपला सामना जिंकतोय. निश्चितच षटक मात्र समाप्त झालं. निश्चितच अद्याप मात्र चांगला खेळ राहिला दोन्ही संघाचा. कुठेतरी मात्र माऊली संघाला मात्र थोडीशी अडचणमध्ये आणण्याचं काम केलं गोलंदाजाने आणि जिथे सामना मात्र सोडून द्यावा लागला. इथे मात्र जय मल्हारी लवाळे या संघ मात्र विजय झाला. निश्चितच इथे मात्र पहिला सामना मात्र जिंकतोय जय मल्हार लव्हाळी. निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र ज्याने मात्र शेवटचं षटक हाताळलं. 2 फलंदाज बाद केले आणि बॅटिंग करत असताना मात्र 19 धावा मात्र स्वतःच्या बॅट मधून कुठून काढल्या. तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय महेश यांनी मात्र 1 षटकार आणि 2 चौकार दाखवले. निश्चितच इथे मात्र शिस्तीचं पालन करताना पाहतो आपण दोन्ही संघांना शेक हँड करून घ्यायचे. निश्चितच चांगल्याशी कुठेतरी मात्र रणनीती चुकली बेडगाव या संघाची. धाव फलक मात्र थोडस कमी होतं परंतु गोलंदाज हेवी ठरले जय मल्हार लवाळे या संघाचे. आणि निश्चितच ओमसाई वांगणी